पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। झी24 सर्वप्रथम दाखवलेल्या मेळघाट आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधे प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याची माहिती एका कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे। झी24 या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, मात्र या ऑडिओ क्लिपमधून टिटंबा इथल्या आश्रमशाळेचे अधीक्षक सेंट्रल किचन अधिकाऱ्याला किचनचं साहित्य खरेदी करण्यासाठी तगादा लावत असल्याचं दिसून येतंय। पाहूयात या ऑडिओ क्लिप, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय संवाद झालेला आहे। मेळघाटातील शासकीय टिटंबा आश्रमशाळेतील अधीक्षकाला जे आहे ते विषबाधा प्रकरणी निलंबित करण्यात आलेला आहे आणि या निलंबनाच्या विरोधात आता या आश्रमशाळेतील अधीक्षकाने 5 स्टार उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। मी सध्या आदिवासी विभागाच्या गेट समोर आहे। आपण इथे पाहू शकतो या गाडीच्या आतमध्ये 5 स्टार असं उपोषण जे आहे ते एसी लावून हे अधीक्षक करत आहे। 29 तारखेला रात्रीपासून हे उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर 1 तारखेला आत्मदहनाचा इशारा जो आहे तो या अधीक्षकांनी दिलेला आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी अधीक्षक आहेत। मला तुम्ही सांगा, तुम्ही उपोषण या ठिकाणी 29 तारखेपासून सुरू केलेलं आहे। 5 स्टार असं तुमचं उपोषण आहे, गाडीत एसी लावून तुम्ही 5 स्टार वगैरे नाही, 5 स्टार वगैरे नाहीये। पाऊस पाणी एवढा पाऊस चालू आहे आणि माझं जे निलंबन आहे ते माझ्यावर अन्याय झालेला आहे। माझ्याकडे गाडी उपलब्ध आहे, माझी वैयक्तिक गाडी उपलब्ध आहे, तर मी म्हणतोय की मी खर्च का करू, टेंटचा वगैरे खर्च का करू आणि पाण्या पावसात कुठे स्वतःचे हाल बेहाल करून घेऊ। ऍक्च्युली कुठे बसणार मी, तर त्यापेक्षा मी निवडली की माझ्या वाहनातच मी स्वतःचं उपोषण चालू केलं। तुम्हाला तपासायचं असेल वैद्यकीय पथकानं मी 29 तारखेपासून 8 वाजताच्या नंतर काहीच ग्रहण केलेलं नाही, पाण्याव्यतिरिक्त मी काही घेतलेलं नाही। माझं 5 स्टार वगैरे म्हणणं हे चुकीचं आहे। माझ्याकडे वाहन उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मी वाहनाचा उपयोग करते। काय नेमकी तुमची मागणी आहे आणि कशासाठी तुम्ही उपोषण करताय? ज्या अर्थी मी माझी रजा मंजुरात करून, मुख्याध्यापकांकडून माझी रजा मंजुरात करून त्यांना अर्ज देऊन रितसरच्या अर्जावर नोंद घेऊन जर मुख्यालय सोडलेलं आहे, शालेय मुख्यालय जर सोडलेलं आहे, ज्या ठिकाणी मी उपस्थितच नाही त्या ठिकाणी एक घटना घडते आणि त्या घटनेला जबाबदार मला ठरविला जाते आणि मला तळकाफडकी निलंबित केल्या जाते। हा कुठला न्याय आहे? ज्या ठिकाणी मी रजा मंजुरात करू नये, म्हणजे ही अटेंडन्स मध्ये मी संपूर्ण महिना जेव्हा तिथे उपस्थित दिसतोय, शालेय मुख्यालय दिसतोय, मी रजा मंजुरात करून बाहेर पडलेलो असताना घडलेल्या घटनेस मी जबाबदार कसा? हा जो निर्णय झाला निलंबनाचा, तो माझ्यावर अन्यायच आहे ना। तो सहज गोष्ट आहे, जो व्यक्ती आहेच नाही तिथे तो त्या गोष्टीबाबत काय सांगणार? तुम्हाला तिथं विषबाधा घडली, हेच घडली, त्याविषयी मला काहीच म्हणायचं नाही, कारण मी तिथे नाहीच। माझं म्हणणं केवळ एवढंच आहे की मी तिथे नाहीच, मी रजा मंजुरात करू नये, रजेचा मला अधिकार आहे। मी 24 तारखेला प्रत्यक्ष न्यायाधीशांसमोर उभं आहे। मी 25 तारखेला प्रत्यक्ष पीडीएमसी रुग्णालयात आहे, त्यानंतर पारशी हॉस्पिटलमध्ये आहे। माझी एंजिओप्लास्टी झालेली 19 मध्ये, त्यामुळे मी हृदयरुग्ण असल्या कारणाने मी माझ्या जे हृदयरोग तज्ञ आहेत डॉक्टर श्री गोपाल राठी, त्यांचाही सल्ला घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून तपासणी करून घेण्यासाठी मी पारशीमध्ये उपस्थित आहे। त्यांनी मला 10 दिवसाचा उपचार दिला। ह्या सर्व गोष्टी आणि मला रात्रीला 9 वाजतापर्यंत किंवा 9:30 वाजतापर्यंत 25 तारखेला संध्याकाळी जेव्हा 7-7:30ला घटना घडते, परंतु मी एक अधीक्षक असताना मला शाळेमार्फत, मुख्याध्यापकांमार्फत, शिक्षकांमार्फत किंवा कुठल्या चतुर्थ मला गावातून फोन यायला लागले, मला धारणीमधून फोन यायला लागले की सर आपके स्कूल के बहुत सारे बच्चे, सर आपके स्कूल आप कहाँ हो, सर आप तुरंत स्कूल पर। अरे यार, तुम्ही जर पाहिलं तर तुमची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, यामध्ये तुम्ही सप्लायर असल्याचं तुम्ही बोलता आहेत। त्या सेंट्रल किचनच्या मालकाला तुम्ही तुमच्याकडचं साहित्य घेण्यासाठी तगादा लावल्याचं त्या ऑडिओ क्लिप मध्ये दिसतंय। नाही, संपूर्णतः खोटं आहे, संपूर्णतः खोटं। अशी कुठलीही क्लिप जर असेल ही बाब पूर्णतः खोटी आहे। माझ्याकडचं साहित्य मी त्यांना कशाला घ्यायला लावणार? माझ्याकडचं साहित्य मी शासनाला सोपवलं, इतर शाळांना सोपवणार। मी फक्त हे पाहत होतो की मी तक्रार अशी नाही केलेली, मी त्यांना सुधारणा सुचवलेल्या आहेत त्यांच्या सेंट्रल किचनमध्ये की विद्यार्थीवर नाश्ता वगैरे डस्टबिन मध्ये टाकत आहे, हा नाश्ता थोडंफार तिखट असावं, इकडच्या विद्यार्थ्यांचे काय सवयी आहे, कसे आम्ही नाश्ता देत होतो, या बाबीशी बोललेलं आहे। मी सप्लायर वगैरे आहे आणि त्याला माझ्याकडे अन्नधान्य आहे किंवा कोठीगृहात जे अन्नधान्य आहे, मी त्यांना कसं काय देणार आणि कुठला अधीक्षक देऊ शकतो असं? हे चुकीचं आहे, पूर्णतः चुकीचं आहे। हे चुकीचं काहीतरी फैलवणं आहे माझ्याविषयी। टिटंबा आश्रमशाळेमध्ये जो प्रकार घडलेला आहे विषबाधेचा, हा घातपाताचा प्रकार आहे आणि हा घातपात तुम्ही घडवून आणला असल्याचं सेंट्रल किचनचं म्हणणं आहे। काय तुमची प्रतिक्रिया?
घातपात मला तर हे म्हणणं नाहीये की मला तिथं विषबाधा घडली की नाही घडली हे मला माहिती नाहीये. आणि घातपात एवढं मोठं काहीतरी करत असते का कोणीतरी? ते तर काही हसते सगळं प्रकार आहे. मी घातपात घडून आणणार आणि बाजूच्या शाळांवर तसाच प्रकार घडला त्याचं काय मग? मग जे सावलीखेडा आहे, विजू दावडी आहे, सुसर्ड आहे, इथे तर तोच प्रकार घडला आणि तेही नेमकं 26 तारखेला. जेव्हा की 25 तारखेला मी तिथे नाही, 24 तारखेला मी तिथे नाही, घातपात घडून आणणार. हे तर खूप मोठं काहीतरी बोलणं झालेलं आहे.